नमस्कार मंडळी, ताक्षूची मराठी रसोईमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण पापड, रेशनच्या तांदूळाचे पापड बनवणार आहे आणि थोडंसं आपल्याला नवीन टच देणार आहे पापडला, थोडंसं म्हणजे दिसायला खूप सुरेख दिसतंय। अशा पद्धतीने काहीतरी नवीन आपण बनवणार आहे पापडमध्ये। प्लेन पापड तर आपण नेहमीच बनवतो ना, तर आज आपण थोडंसं याला काहीतरी वेगळं बनवणार आहे। जसं मुलांना वगैरे दिसायला पण खूप छान दिसणार, दिसून ते खायला एकदम करणार, कलर किती छान दिसतोय मध्ये मध्ये छोटे छोटे असं त्यांना पण वाटणार आणि आपल्याला पण वाटतं की काहीतरी आपण वेगळं बनवतोय। तर आपण आज ही वेगळी पापडची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे पूर्ण। आणि तुम्हाला मी एक ट्रिक पण सांगणार आहे की पापड वाढवणी म्हणजे पापडच नाही, तुमच्या प्रत्येक कामामध्ये ही ट्रिक येणार आहे। म्हणजे जशा वड्या बनवल्या, शेवड्या, पापड, काही पण वाढवणीचा पदार्थ म्हणजे जो पण पदार्थ तुम्हाला साठवणीचा आहे, वर्षभर 2 वर्ष साठवायचं आहे, जर मी जी ट्रिक सांगणार आहे ती ट्रिक तर तुम्ही फॉलो केली ना, तुम्ही 2, 3, 5 वर्ष पण ठेवू शकता, तुमचं खराब होणार नाही आहे वाढवणीचा पदार्थ। अशी मी तुम्हाला एकदम सुपर ट्रिक सांगणार आहे, माझ्या आईची आणि आमच्या गावामधलीच आहे ही ट्रिक। ती तुम्हाला मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी, तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर आपण बनवायला स्टार्ट करूया पापड। तर इथे मी रेशनचे तांदूळ घेतले आहे। तांदूळ तुम्ही किती पण घ्या, 1 किलो 2 किलो, यामध्ये काहीच मेजरमेंटचा असा प्रश्न नाही आहे। तांदूळ मी रात्री टाकला होता भिजत, इथे तांदूळ मस्तपैकी भिजला आहे। आता सकाळच्या वेळेस तांदूळ मी चेक करून बघते आधी, तर बघा हाताने कसा म्हणजे एकदम छान असा पीठ कसं होतं आहे बघा, हाताने केल्यावर असं आपल्याला तांदूळ छान मुरू घातले आहे, पण असेच मुरवायचे आहे। तर त्यानंतर याला आपण पाणी वेगळं काढून टाकूया आणि स्वच्छ धुवून पण घेऊया। स्वच्छ धुवून तर मी भिजायला टाकलंच होतं, तरी पण 1-2 वेळा आपण धुवून घेऊया। जितके तुम्ही तांदूळ चांगले धुतले ना, तितके पांढरे शुभ्र तांदूळ होतात, पापड होतात। आपण मिक्सरमध्ये तांदूळ टाकले आहे आणि पाण्याचा उपयोग एकदम कमी करायचा आहे, पाणी आपल्याला जास्त नाही वापरायचं आहे। पाणी जर जास्त वापरले ना, तांदूळ व्यवस्थित बारीक मिक्स होणार नाही तुमचे। तर बघा आपले तांदूळ मी कसे वाटून घेतले, एकदम दुधासारखे आहे, पांढरं शुभ्र वाटण आपलं वाटून झालं आहे। आणि याला एका भांड्यामध्ये मी काढून घेते। तर अशाच पद्धतीने मी 1-2 फेरे काढून घेतले आणि बाकीचे तांदूळ मी ठेवून दिले। मी दुसरेवाले पापड बनवणार आहे, ती पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया। आपण पाणी आपल्या हिशोबाने टाकू शकतो, जसे तुम्हाला पापड, कोणाला जाड पापड आवडतो, कोणाला पातळ पापड आवडतो। पातळ जर आवडतो तर तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त करू शकता आणि जर जाड पाहिजे तर पाण्याचं प्रमाण कमी, ते तुमच्यावर आहे। इथे काहीच असं नाही आहे की 1 ग्लास टाकायचं की 1.5 ग्लास टाकायचं आहे। त्यानंतर मी घेतल्या इथे छोट्या छोट्या प्लेटा घेतल्या। ह्या प्लेटामध्ये आपण ह्या एकाच साईजचे पापड बनणार आहे आपले, बरोबर। असं तुमच्याकडे असणार प्लेटा, तो कुठल्या पण प्लेटा घेऊ शकता, छोट्या मोठ्या कुठल्या पण, किंवा डब्याचे ढाकण असतात ना प्लास्टिकचे, ते सुद्धा आपण वापरू शकतो इथे। पण स्टीलचे जरा ठीक असते, सेफ असतात प्लास्टिकपेक्षा। याच्यामध्ये बघा एकदम छोटंसं मी टाकलं आहे, जास्त नाही टाकलं आहे मिश्रण। आणि हे कलरचे जे मध्ये डॉट्स तुम्हाला दिसले ना पापडमध्ये, हे साबुदाणा पण मी भिजून घेतला होती आणि कलरमध्ये याला मी वेगवेगळ्या कलरमध्ये मिक्स करून घेतला आहे। जसं ऑरेंज आहे, ग्रीन आहे आणि एक ब्लू कलर आहे, ह्या 3 कलरचं मी करून घेतलं होतं साबुदाणा। तुम्हाला जो कलर आवडतो ना तो कलर तुम्ही टाकू शकता, किंवा एकच कलर पण टाकू शकता। व्हाईट पण साबुदाणा ना थोडा मी टाकून दिला आहे याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही। दिसायला खूप छान दिसतात ते त्याच्यामध्ये, असं कोणाच्या पटकन लक्षात येत नाही काय आहे म्हणून, पण दिसायला खूप सुंदर दिसतात। त्यानंतर हे बघा मी ती कढई घेतली होती मोठी, ढोकळा आपण बनवतो ना तेच पात्र आहे। त्याच पात्रामध्ये मी एकच प्लेट, तुम्हाला दाखवण्यासाठी एकच प्लेट ठेवली आहे, पण मी एक सोबत 2-2, 3-3 प्लेट ठेवून पण पापड बनवले। बघा एकाच सेकंदमध्ये पापड बनतो, जास्त वेळ लागतच नाही आणि पटापट पण बनतो। बघा असेच पटापट मी म्हणजे काढायचं ठेवायचं आहे। दोघीजणी असतील ना आणखीच लवकरात लवकर होणार। तसं एक जण टाकून देणार, एक जण काढायला। आता याच्यामध्ये मी थंडगार पाणी टाकते, म्हणजे रूम टेम्परेचरवरचं आहे, फ्रीजमधलं नाही। रूम टेम्परेचरवरचं पाणी टाकून सुरीने बघा असं साईडने आपण याला असं करून घेऊया, तर एकदम आरामात पापड निघतो। एकदम जसं गरम काढतो ना लगेच सुरीने काढायचा प्रयत्न करू नका, थोडा वेळ राहू दे, थोडं थंड झाल्यावर
पाणी टाकून मग आपण असं पापड काढू शकतो। तुम्ही बघू शकता किती सुंदर पापड दिसतोय आपला, दिसायला खूपच छान। आणि मेन म्हणजे एकच साईजचे बनणार आहे, जसे मार्केटमधून आणतो ना आपण तसेच पापड बनणार आहे, कारण की प्लेट आपली एकसारखी आहे म्हणून। तर असेच सगळे पापड बनवून मी आधी हॉलमध्ये सुकवून घेतले, पंख्याच्या खाली याला सुकवून घेतले आणि 2-3 दिवस कडक उन्हामध्ये मी छानपैकी एकदम याला कडक वाळवून घेतले। एकदम मस्त, एकदम चांगले वाळवायचे आपल्याला। बघा किती छान दिसतोय ना पापड आपला, खूपच मस्त बनले आहे। तर तेलामध्ये तुम्हाला तळून पण मी दाखवते, तुम्ही जे मी तळते तुम्ही बघू पा। आणि मी तुम्हाला एक माझी ट्रिक पण सांगते, की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की शेवटी सांगणार आहे म्हणून। तर माझी ही ट्रिक आहे ना की तांदूळाचे पापड किंवा वाळवणाचा पदार्थ कुठला पण बनवताना वेळ कोणता आहे ना तो आपल्याला बघायचा आहे। जसे अमावस्या पौर्णिमा हे 2 वेळ असतो। अमावस्यामध्ये कुठला पण वाळवणीचा पदार्थ बनवला ना त्याला कीड लागत नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आणि पौर्णिमेच्या याच्यामध्ये लगेच कीड लागते। हीच ती माझी ट्रिक आहे, हीच तुम्ही कशासाठी पण फॉलो करू शकता। तर माझा व्हिडिओ कसा लागला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका। मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणत राहणार आहे, तर चॅनलवर तुम्ही बनून राहा। तर चला आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया लवकरात लवकर, ते पण बाय।